हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर यावर्षी भाऊबीजेला काही भावांना दिवाळी करायची नव्हती, काही एकांची तब्येत बरी नव्हती. तर कमीच भाऊ आले, 6-7 भाऊ तर आलेच नाही. जे आले त्यांचं मी असं वेलकम केलं. कामाच्या याच्यामुळे सगळ्याच व्हिडिओ करताना आल्या. आरुषाला विंचीसाठी भाऊबीज घेऊन त्यानंतर आले. कामाच्या गडबडीत मला जास्त काही व्हिडिओ करताना आल्या. त्यांच्यासाठी मी असे चिकन लॉलीपॉप भरपूर बनवलेले. हे त्यांना गरमागरम मी करून देत होती आणि त्या दिवशी गरम पण भरपूर होत होतं. त्यामुळे ते काम आणि व्हिडिओ करणं पॉसिबल होत नव्हतं. मला जेवढ्या जमतात तेवढ्या मी व्हिडिओ करते. म्हणजे आवड आहे म्हणून हे करते. हे ग्रीन चिकन पण कलर नव्हतं टाकलं. राईस मटण वगैरे बनवलेलं. तरी पण यावर्षी मी खूप कमीच आयटम बनवले तब्येतीच्या मुळे. तरी आव्हानने मला खूपच हेल्प केली यावर्षी. असं सलाड वगैरे मी अगोदरच कापून ठेवलं, कारण की भाऊ लोक आल्यावर खूप घाई होते. त्यांना सर्व असं गरम गरम द्यायची. मग त्यानंतर मी आरती करून घेतली. सर्वांना असं एकत्रच बसवते आरती करायला. अशी सगळ्यांना आरती करून घेतली. यावर्षी तरी 6-7 जण तर आलेच नाहीत. त्यांना मी खूप मिस केलं आणि वाईट पण वाटलं की ते आले नाही. कोणाची तब्येत बरी नव्हती, तर कोणाला दिवाळी करायची नव्हती. तर म्हटलं की ठीक आहे, पुढच्या वर्षी भेटूया. मग जे आले त्यांचाच पाहुणचार केला आणि त्यांच्यामध्येच हॅप्पी झाली. मग त्यानंतर विन्सीला घेतलं. विन्सी आरुष दादाची आरती करायला लागली. मस्त तयारी केलेली, पटियाला ड्रेस घातलेलं. पण तिला एवढं गरम होतं का ती जाऊन नाईट ड्रेस घालून आलेली. सगळी खूप हसत होती की हिचं चाललंय काय, किती कपडे चेंज करते. तिने त्या दिवशी 5 ते 6 कपडे चेंज केले. अशी तिने पण त्यांना आरती केली. मग आरुष दादाने तिला नमस्कार केला. मग प्रशांतमधून त्याने तिला काय काय स्वीट्स आणलेले, चॉकलेट्स वगैरे ते तिने घेतले. तरी पण ती लाजतच होती. मग भाऊस येते एक साईडला पाया पडायला लागले दादाचं. मग मी त्यांना आशीर्वाद देत होती, असेच लाईफमध्ये सक्सेस व्हा, आयुष्यमान भव, सगळे सुखात आनंदात राहा आणि असेच दरवर्षी हॅप्पी भेटायला या. माझ्या सुखात दुःखात मला साथ द्या नेहमी. मग राजवीर आला ऑर्डरवरून घाईघाईत. मी त्याला सारखा फोन करत होती कधी येणार, तर बिचारा आला त्याचे कामावरून. नंतर विन्सी वेदू दादा आणि दर्श दादाला आरती करायला लागली नाईट ड्रेसवरच. वेदू दादा पण लाजत होता. अशी तिने टिक्का वगैरे लावला. मग त्यांना आरती केली, मिठाई भरवली. वेदू दादा आणि दर्श दादाला सांगते खाली वाक, पण तो काही खाली वाकतच नव्हता. बघा, वाकतच नाही आहे खाली. मग त्यांनी पण विन्सीला नमस्कार केला. विन्सी सांगितलं आशीर्वाद दे. मग त्याने आशीर्वाद दिलं. वेदू दादाने पण विन्सीला गिफ्ट 100 रुपीज दिले, नमस्कार केलं, चॉकलेट्स पण दिले. तरी पण विन्सी लाजतच होती. मग थोडी रमल्यावरती त्यांच्यासोबत खेळायला लागली. गाडीमध्ये बसून ते लोक खेळायला लागले. मग असं मी त्यांना स्टार्टर गरम गरम आणून देत होती, कारण की ते स्टार्टर, ते चना कोलीवाडा, चिकन वगैरे ते गरमच खायला बरं वाटतं. म्हणून मी सर्वांना एकत्र बोलवते, सगळे बसून खात होते. त्यानंतर जेवण वगैरे झालं, त्याची व्हिडिओ नाही करता आली. मग त्यानंतर जेवणानंतर आईस्क्रीम आणलेले भाऊंनी, आमच्या भाऊंच्या मुलींनी, दशरथ भाऊंच्या. मग त्यांनी सगळ्यांना आईस्क्रीम दिले. मग असं जेवणानंतर आईस्क्रीम खाल्ले आणि मग भाऊबीचं मी अशी सेलिब्रेशन केली. मग त्यानंतर फोटो वगैरे काढले सर्वांसोबत. मला गिफ्ट आणलेले सगळ्यांनी. मस्त मस्त साड्या आणल्यात. सांगितलं नको आणू, असंच या, तरी पण सगळ्यांनी मस्त साड्या आणल्या. सर्वांना रिटर्न गिफ्ट पण दिले आणि मला असं खूप आनंद झाला की सगळे आले माझ्यासाठी घरी. आम्ही थोडंसं फोटोज वगैरे काढले सर्वांसोबत. अशी मस्त छानशी भाऊबीज सेलिब्रेशन झाली आमची. सर्वांसोबत एक फोटो काढला
आरुष दादाने विंचेसोबत काढलं. मग डुग्गू दादाला यायला भेटलं नाही, मग त्यांनी तिच्यासाठी ड्रेस पाठवलेला. तिने तो लगेच वेअर केला. बघा फोटो खूप काले काले आले त्यांचे. चेतन भाऊ आलेले आदल्या दिवशी, कारण की त्यांना फिरायला जायचं होतं. आणि प्रसाद दादा पण, त्याला दुसऱ्या दिवशी ऑर्डर होती म्हणून तो पण त्याच दिवशी आलेला, आदल्या दिवशी भाऊबीजेच्या दिवशी. त्यांच्यासोबतचे फोटो. आणि नंतर मग झालं, हे लोक जायला निघाले, जेवून वगैरे जायला निघाले. मला बाय करत होते. त्यानंतर मामा सन्निधीला फटाक्या पण आणलेल्या डॅडूंनी, विन्सीला. फटाक्या वाजवण्याचा पत्ता नाही, नुसत्या फटाक्या तिच्या डॅडूंनी, तिच्या मामांनी वगैरे तिला गिफ्ट दिलेले, ते व्हिडिओ आम्ही केल्या. मग फटाके असं नंतर आम्ही थोडं अंगण्यामध्ये फटाक्या वाजवून थोडा एन्जॉय केला. दीदी ते फटाक्या वाजवत होती. बघा आमची वेदू दीदी. नंतर फटाक्या वगैरे वाजवल्या थोड्याशा. बाहेर पाऊस थांबलेला, थोडं थोडं पडत होता. भरपूर फटाक्या उरलेल्या. त्याच्यात अजून यांनी पण आणल्या आणि मामांनी पण तिच्या आणल्या. हे अगोदरचे फोटोज मी इथे टाकलेले आहेत, कारण की काही भाऊ आले नाही, मग त्यांचे इथे मी फोटो टाकले. त्यांची खूप आठवण येत होती, मग मी लास्ट इयरचे फोटो इथे टाकलेले आहेत, ते बघू शकता. ताईसांच्या पण, ह्याच्यात पण सगळ्या ताईसा नाही आहेत, पण मला जे फोटो भेटलेत ते मी टाकलेले आहेत. तर अशा प्रकारे यावर्षीची भाऊबीज आम्ही सेलिब्रेशन केली. तर सर्वांनी हॅप्पी राहा, हेल्दी राहा. बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.